in the Union list in 7th schedule. According to Constitution of India, census is a union subject. Some states have conducted surveys, I am repeating the word, surveys to enumerate castes. Some states have done this well, while some others have conducted such surveys purely from a political angle in a non-transparent way. Such surveys have created doubts in the society. Considering all these facts and to ensure that a social fabric is not disturbed by politics, caste enumeration should be transparently included. I am emphasizing the word transparently included in the census instead of surveys. This will strengthen the social and economic structure of our society while the nation continues to progress. Under the leadership of our Prime Minister Shri Narendra Modi ji, the Cabinet Committee of Political Affairs has decided today, that is 30th April 2025, that caste enumeration should be included in the forthcoming census. This demonstrates that a government is committed to the values and interests of a society and country. Like in the past, when a government had introduced 10% reservation for the economically weaker sections of the society without causing any stress in any section of the society. Thank you. Sir, can we take questions on this, sir? One second, Stu. तर महत्त्वाची बातमी आत्ताची आपण पाहतोय. सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अतिशय महत्त्वाची बातमी. आज दिल्लीमध्ये ज्या बैठका पार पडलेल्या आहेत त्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेमधून महत्त्वाची माहिती दिली आहे. सरकारच्या निर्णयाबद्दल जातीय जनगणनेचा निर्णय झालेला आहे. सरकारने या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनेक वर्षांपासूनची अनेक पक्षांची अनेक समाजातल्या घटकांची ही मागणी होती की जातीय जनगणना केली जावी आणि त्या संदर्भातला निर्णय आज झालेला आहे. जातीय जनगणना आता केली जाणार आहे. केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. कॅबिनेट बैठकीनंतर ही पत्रकार परिषद आणि या बैठकीमध्ये महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा करत असताना अश्विनी वैष्णव यांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारचा सांगितलेला आहे. आता केंद्र सरकार जातीय जनगणना करणार आहे. या संदर्भातला निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. अनेक वर्षांपासूनची अनेकांची मागणी, अनेक पक्षांची सुद्धा ही मागणी होती खरं तर की जातीय जनगणना देशभरामध्ये घेतली जावी आणि त्या संदर्भातला निर्णय आता झालेला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासोबतच आणखीनही बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी हीच आहे की केंद्र सरकारने आता देशभरामध्ये जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दिवसभरापासून दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठका होत होत्या. कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होत होती आणि या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. केंद्र सरकारकडून या बैठकीनंतर महत्त्वाच्या घोषणा होतील अशी अपेक्षा सर्वांनाच होती आणि त्यानुसार आता एक महत्त्वाची घोषणा, यासोबतच रेल्वे संदर्भातल्या घोषणा सुद्धा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेल्या आहेत. मात्र सर्वसामान्यांसाठी आणि भारतातल्या प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. रामराजे शिंदे माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत. रामराजे. बिलकुल, अतिशय मोठा निर्णय आहे. कारण वारंवार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून पण मागणी होत होती की जातीय जनगणना करावी आणि त्यानुसार आता आणि विरोधी पक्षांचा सुद्धा वारंवार आग्रह होता आणि सरकारने सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये यापूर्वी जेव्हा आरक्षणाचे मुद्दे आले होते तेव्हा जनगणना नव्हती आणि त्यामुळे आरक्षणाचा डेटा हा स्पष्टपणे नव्हता. परंतु त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलं होतं की यासाठी जनगणना होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आता केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. जातीय जनगणना केली जाणार आहे आणि त्यामुळे कळणार आहे की कोणत्या जातीचे किती प्राबल्य आहे आणि आरक्षण जे आहे या जातीय जनगणनेचा परिणाम जो आहे तो आरक्षणावर होणार आहे. त्यामुळे जातीय जनगणना हे अतिशय महत्वाची होती आणि आपल्याला माहिती आहे की 2011च्या नंतर ही जनगणना झाली नव्हती आणि आता मात्र ही जनगणना जी आहे कोविडचा कालावधी होता त्यामुळे कोविडच्या कालावधीच्या नंतर जनगणना ही झाली नव्हती. 2021 ला ही होणं अपेक्षित होती पण झाली नव्हती. आता ही जाती जनगणना होऊ शकते आणि जो विरोधकांचा वारंवार आग्रह होता की जाती जनगणना होणं गरजेचं आहे कारण एखाद्या कम्युनिटी बद्दल कोणती कम्युनिटीचं प्रमाण किती आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण किती आहे, त्यामध्ये रोजगाराचं प्रमाण किती आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या समाजाला कशा पद्धतीने न्याय देता येईल
हे स्पष्ट होणार नाही आणि म्हणूनच जाती जनगणनाचा आग्रह वारंवार धरण्यात येत होता. दुसरा मुद्दा म्हणजे की राहुल गांधीचं म्हणणं होतं की ओबीसीचं प्रमाण नोकरीमध्ये कमी आहे आणि ओबीसीचं प्रमाण जे आहे ते स्पष्ट होणं गरजेचं आहे आणि म्हणून जाती जनगणना घ्या आणि हे बिहारच्या निवडणुकाच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या अगोदरच ही नेमकी मागणी येत होती आणि अशाच वेळी आता सरकारनंच मास्टर स्ट्रोक दिलाय असं म्हणावं लागेल. जाती जनगणनेला मंजुरी दिली. निश्चित. धन्यवाद रामराजे संपूर्ण माहिती करता.